नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर आज मी व्हिडिओ बनवत आहे. आज रथसप्तमी होती, तर मी आज हळदी-कुंकू ठेवला होता. तर त्या हळदी-कुंकूमध्ये मी सर्व स्त्रियांना अगोदरच्या व्हिडिओत थोडंसं सांगितलं होतं. मी सर्व स्त्रियांना बोलवलं होतं हळदी-कुंकूसाठी. सर्व म्हणतात तुम्ही सर्व म्हणजे काय काय? तर ज्या सुहागन स्त्रिया असतात, म्हणजे ज्यांचे मिस्टर आहेत त्या स्त्रिया, त्यांनाही बोलवलं होतं. आणि आपल्या समाजामध्ये एक नाव दिलेलं आहे की ज्यांचे मिस्टर नाही त्या स्त्रियांना विधवा स्त्री असं नाव दिलेलं आहे. तर मी ज्यांचे मिस्टर नाही त्यांनाही त्याही स्त्रियांना बोलवलं होतं, म्हणजे दोन्ही स्त्रियांना बोलवलं होतं. ज्यांचे मिस्टर आहेत त्यांनाही, ज्यांचे मिस्टर नाहीत त्यांनाही. तर मला थोडेसे जगाचे विचार बदलायचे आहेत. मला स्टार्ट करायचं आहे. माझ्या तुम्ही हळदीकुंकवाचा व्हिडिओ उद्या येणार आहे आणि हा जो व्हिडिओ बनवणार आहे तो उद्या संध्याकाळी किंवा उद्या परवा दुपारपर्यंत येईल. जसं मला जमन, योग्य वाटेल त्यावेळेस मी हा व्हिडिओ पाठवणार आहे. बघू आता व्हिडिओ पहिला काढला, व्हिडिओ कसा बनलाय कसा नाही. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या समाजामध्ये दोन प्रकारच्या क्रिया म्हणजे होतात म्हणजे माझं असं बोलायचं म्हणजे आहे की ज्यांचे मिस्टर म्हणजे देवाघरी जातात त्यांना समाजामध्ये म्हणजे वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि त्यांना वेगळं स्थान दिलं जातं. कोणाच्या म्हणजे शुभ कार्यामध्ये म्हणा किंवा कोणाच्या लग्न कार्यामध्ये, हळदीमध्ये, साखरपुड्यामध्ये, बारशामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांना बोलवत नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना मान दिला जातं. ते घरातले असू किंवा बाहेरचे असू तर ठीक आहे, पण घरातले जरी असेल तरी त्यांना म्हणजे पुढं पण ती आई का असाना, मुलाची आई का असाना, मुलाची बहीण का असाना किंवा मुलीकडचे जरी कोणी जवळच्या असं, पण त्यांना म्हणजे एवढं हे देत नाही की बाबा घरातली आहेस तू अशी आहेस तर म्हणजे तू कर. नाही, त्यांना म्हणजे लांब ठेवलं तरी तू नको करू, हे जी सुवासीन बाई आहे तिला करू दे, तिच्याकडनं करून घेतात. तर असं नाही व्हायला पाहिजे. आपण आपल्यापासूनच म्हणजे सुरुवात करूया की आपले विचार बदलूया. आपण आपले विचार बदलूया, जगाचे विचार आपोआप बदलतील मला असं वाटतं. तर पहिले सुरुवात तर आपल्याला महिलांपासूनच करायची आहे, नाही की पुरुष येतील आपल्याला सहकार्य करायला. पहिले आपल्याला महिलांनीच पुढापणा घ्यायचा आहे आणि महिलांना समजून घेतलं पाहिजे की अशाला असं केलं पाहिजे की तुम्ही प्रत्येक हळदी-कुंकू पण महिला जर करतील, इथून पुढे माझं असं म्हणणं आहे, इथून पुढे जर हळदी-कुंकू महिला करतील तेव्हा गल्लीमध्ये किंवा चाळीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये कुठल्या सोसायटीमध्ये हळदी-कुंकू करतात तर तुम्ही हळदी-कुंकू असा करा की सर्व स्त्रियांना घेऊन करा. ज्यांचे मिस्टर नाही त्यांनाही बोलवा आणि ज्या सुहागन स्त्रिया आहेत म्हणजे ज्यांचे मिस्टर आहेत त्यांनाही तुम्ही बोलवा. तसं प्रत्येकाला समानच मानपान द्या. सगळेजण असे एका जागेवर बसतील तर वाटलं नाही पाहिजे की बाबा कोण वेगळं, ह्याच्यामध्ये कोण वेगळं आहे आणि कोण समान आहे असं वाटलं नाही पाहिजे. मला तर असं वाटतं. आणि प्रत्येकाला खुश ठेवायचा आपण प्रयत्न करूया. छोट्या मोठ्या गोष्टीतून जर त्यांना पण खुशी भेटत असेल तर ठीक आहे. त्यांच्या एवढं मोठं दुःखाचं डोंगर असतं. एक तर त्यांचे म्हणजे मिस्टर नसतात आणि म्हणजे जरा जो आपला मेन आधार असतो तुम्ही समजू शकत आहे, जो आपला मेन आधार असतो तो मेन आधारच त्यांचा नाही आहे आणि आपण त्यांना अजून तोडतोय. त्यांचा आधार तुटलेला आहे, त्यांचा सपोर्ट गेलेला आहे, त्यांचं जीवलग त्यांचं काय बोलतात भरपूर असं म्हणजे बोललं जातं त्यांचं पूर्ण आयुष्यच त्याच्यामध्ये संपलेलं असतं. तर सॉरी ताई, थोडंसं डिस्टर्ब झालं आपण. तर मी पण विसरले कुठं होतो आपण. तर मला हेच म्हणायचं आहे, तर प्रत्येक स्त्रियांना असं लिंक तुटली का मग असं डिस्टर्ब होतं. तर प्रत्येक स्त्रियांना आपण एकच म्हणजे मान दिला पाहिजे. प्रत्येक स्त्रीला म्हणजे सुहागन स्त्रीला तर देऊच, पण ज्यांचे मिस्टर नाही त्यांनाही आपण मानपान देऊ. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनाही जसं हळदी-कुंकवाला आपण सर्वांना बोलतो तसं त्यांनाही आपण बोलू, त्यांनाही त्यांचा मानपान देऊ. आणि त्याच प्रकारे मी आज हळदी-कुंकू केलेला आहे. तर सर्व स्त्रिया म्हणजे अशा खूप खुश झाल्या. 25 स्त्रिया आल्या होत्या. मी स्त्रिया किती आल्या म्हणजे बायका किती अशा मोजल्या नाही, पण मी 2 डझन हे आणलं होतं, 2 डझन प्लेटी आणल्या होत्या, परत 5 डबे आणले होते. असे मी 24, 25, 26 म्हणजे 30पर्यंत मी आणलं होते वाण देण्यासाठी. माझे 5 डबे राहिले. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 20 किती 5 डबे राहिले, त्याच्यामध्ये 22 बायका तर माझ्याकडे येऊन गेल्या. 22 मधल्या 10 बायका तर 12 बायका तरी सुहागन म्हणजे ज्यांचे मिस्टर आहेत त्या सुवासिनी स्त्रिया बोलतात, त्यांना सुवासिनी स्त्रिया आल्या होत्या 12 तरी, एक अंदाजाने सांगतो. त्याच्यामध्ये 7-8 तरी
ज्याला आपण आपल्या समाजाने एक नाव दिलेलं आहे की विधवा स्त्री म्हणून. तर असं नाव दिलेलं आहे, तर ते बोलायला सुद्धा कसं तरी वाटतं, पण आता व्हिडिओ मार्फत तुम्हाला समजणार कसं, मग ते बोलावं लागतं. तर असं एक नाव दिलेलं आहे, तर ते नाव आपण काढून टाकूया ना. ते नाव का द्यायचं? कुवारी मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तिला आपण हळदी कुंकवाला बोलवतो. मार्गशीर्ष महिन्यात किंवा कुठल्याही उपास आपण देवीचे करतो, त्यांना आपण बोलवतो. तर त्यांना कुठलं नाव दिलं आहे का? नाही. त्यांना कुवारी मुलगी दिलेलं आहे, कुवारी मुलगी किंवा लहान मुलगी असं त्यांना नाव दिलेलं आहे. मग ते ते थोडं बरं वाटतं, पण हे नाव थोडंसं हे वाटतं, थोडंसं मनाला थोडंसं हे होतं, थोडंसं टच होतं नाव एकदम, बरोबर वाटत नाही कुठेतरी मला. तर आपण नको असं नाव द्यायला. मला असं वाटतं की ही अशी ती तशी. तर प्रत्येकाला मानपान दिला तर तिचं नाव कुठलंही वेगळं पडणार नाही, मला तर असं वाटतं. आणि मला काय बोलतं समजत नाही एवढं टाईम, कारण मी घाईमध्ये व्हिडिओ काढते. तरी पण जेवढं मला समजतं किंवा जेवढं मला म्हणजे असं वाटतंय की आपण हे बोललं पाहिजे, ते बोललं पाहिजे, तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि मी काही असं ठरवून बसलेलं नाही की मला माझा व्हिडिओ चॅनल म्हणजे पुढे न्यायचा आहे किंवा काय, त्यासाठी मी हळदी कुंकू केलेला आहे. माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नाही केलं तरी पण चालेल, लाईक नाही केलं तरी पण चालेल, शेअर पण नका करू, काही नका करू. फक्त बघा, जर माझे विचार पटले तर तुम्ही सहमत व्हा. फक्त कमेंटमध्ये लिहून मला लिहा की हो ताई, आम्हाला तुझे विचार पटले, तुझ्या विचारासोबत राहशील, त्या विचारासोबत आम्ही तुझ्यासोबत राहू. असे वेगळे विचार असे माझ्या डोक्यामध्ये चालू असतात. तर सॉरी टाईम डिस्टर्ब झालो परत एकदा. कसं कोण ना कोण येतं तर. आणि व्हिडिओ थोडा लेट बनवत आहे. आत्ता वाजलेला आहे 12, तर रात्रीचे 12 वाजता मला टाईम भेटलेला आहे. हळदी कुंकू वगैरे झालेला आहे, झालेलं आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. तुम्हाला भांडे वगैरे घासायचे आहे. पहिले म्हणले एक व्हिडिओ शूट करते, जे मला बोलायचं आहे, ज्याबद्दल मी आज हळदी कुंकू बनवला आहे. माझ्या डोक्यात खूप दिवसापासून हा विचार चालू होता की आपण हळदी कुंकू बनवावं, अशा या प्रकारे हळदी कुंकू बनवावं. पण असं होतं की माझे विचार किती जणांना पटतील, आणि किती जणांना माझे विचार नाही पटणार, तो थोडंसं हे होतं. आणि मिस्टर पण म्हणले होते काय करतो, आणि मिस्टरांच्या पण मी कानावर घातलं होतं काल, त्यांना सांगितलेलं अशा प्रकारे करते. तर ते पण सहमत नव्हते. ते पण मला म्हटले की नको करू असं काही, कोणी असं येणार नाही, काय पण करू नकोस, ते म्हणले. पण मला काय ते पटलं नाही त्यांचं बोलणं, की बाबा हे काय बोलतात असं, की म्हणजे यांना माझे विचार पटत नाही, मला असं वाटलं. तर म्हणून मी त्यांना काही जास्त सांगितलं नाही. पण मला जे करायचं होतं तेच जे मला योग्य वाटत होतं, मी काही चुकीचं काम काहीच करत नव्हते. त्याच्यामुळं मला त्यांना माझे विचार पटले नाही, किंवा मी त्यांच्या विचाराप्रमाणे केलं नाही. कारण मी योग्यच काम करत होते. मला प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावरती म्हणजे स्माईल बघायची होती, की त्यांची स्माईल त्यांना असं सर्व बोलवल्यावरती. पण भरपूर जणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघता, भरपूर जणी खुश झाल्या. त्याच्यामध्ये 2घी जणी होत्या, म्हणजे त्यांना असं वाटलं की नको. तर मी ठीक आहे, त्यांना सांगितलं मी ह्यांना लावलं, त्यांना लावलं, यांनी असे बोललं, तसं मी त्यांना सांगितलं. पण त्यांचं असं मत नको होतं, तर मी त्यांना जबरदस्ती नाही केली. ठीक आहे, विचारलं त्यांना, तुम्हाला मग ठीक आहे हळद लावते व फूल देते, ठीक आहे बोलले ते. आपण वाण वगैरे घेतलं पण त्यांनी, ठीक आहे. आज नाही उद्या त्यांचे विचार बदलतील, एकमेकीकडे बघून तरी बदलतील विचार. ठीक आहे, नाही बदलले सगळ्यांचे विचार, आपण सगळ्यांचे विचार करून बदलू नाही शकत. काहींचे विचार तेच राहतात. तर प्रत्येकाला आपण एवढं पण हे नाही करू शकत, फोर्स नाही करू शकत की बाबा नाही तुम्ही असं करा, आपल्या म्हणणं नाही. आपण त्यांना सांगू, जे आपल्याला पटतं ते सांगू, पण ते त्यांना पण पटलं पाहिजे. आणि त्यांना कितपत पटतं हे जे आपण बोललेलं, ते पण आपल्याला जमलं पाहिजे ना. तर मी हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ताईंनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मला ह्याच्यावरती नक्कीच कमेंट करून सांगते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. छोटासा टॉपिकवरती व्हिडिओ बनवला आहे. तर आपण आपले विचार बदलूया, समाज ऑटोमॅटिक बदली होईल, नक्कीच बदली होईल. यापेक्षा ठेवूया हवा वेगवेगळे विचार. आणि आपण जे प्रत्येक गोष्टीमध्ये हे पाळतात, ते पाळतात, ते आपल्याला नको आहे. आपल्याला फक्त सर्वांना संघ घेऊन चालायचं आहे. त्या कोणत्याही समाजाचा असो, समाज वगैरे काही नाही. सगळं म्हणजे आता काय बोलायचं मला एवढं काय समजत नाही, पण ठीक आहे, असो. एवढा तर व्हिडिओ मी बनवला आहे, एवढं तर व्यवस्थित बोलले आहे मला असं वाटतं. आणि काही चुकले असेल तर क्षमा असावी ताईंनो, चुकलं माझं असेल तर. आणि कमेंटमध्ये सांगा मला की मला काय चुकलं, किंवा मी बरोबर व्हिडिओ बनवते की नाही याच्यावरती, का मी चुकीचा व्हिडिओ बनवला. किती जणांना माझे विचार पटतील हे मला माहीत नाही. किती ताईंना माझे विचार पटतील, छान वाटतात. आणि मला तर खूप छान वाटलं, कारण जे त्यांच्या तोंडावरती जी स्माईल आली होती, मी त्यांना वाण दिलं, हात कुंकू लावल्यावरती, परत त्यांना
गजरा वगैरे दिल्यावरती तर खूप छान वाटलं. ते म्हणले पण की आम्हाला तू हळदी कुंकवाला बोलवलंस, आम्हाला छान वाटलं. जे ते बोलले तेच बघून मला खूप छान वाटलं. मला काही गरज नाही की आणि मी काही गरज नाही की मला सर्वच जणी बोलल्या पाहिजे. एक जरी जण मला एवढ्यामधली बोलली ना, त्यातच मी समाधानी आहे. आणि खूप छान म्हणजे प्रत्येकाने आपले विचार मांडलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. मी आवाज कुठेही स्किप केलेला नाही. आवाज कसलाही असो, काही बोलले असो, आमची बडबड छोटं मोठं बोलणं चालू होतं, पण आवाज कुठेही त्या व्हिडिओ स्किप केलेला नाही आणि करणारही नाही. तर आज मी व्हिडिओ टाकलेला नाही, व्हिडिओ उद्या येणार आहे तो, पण स्किप करणार नाही मी आवाज. तुम्हाला पूर्ण दाखवून मी कोणाचे विचार कसे आहेत आणि कोणाचे विचार कसे नाहीत, त्याप्रमाणे थोडासा गोंधळ वाटेल तुम्हाला आवाजामध्ये आणि थोडासा व्हिडिओ पण मोठा होईल. तर ठीक आहे, असो. चला तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. श्री स्वामी समर्थ.